ही बंडखोरी नाही, अन्यायाविरुद्धचा लढा आहे। त्यांनी आमच्यावर अन्याय केला, त्याच्याविरुद्ध आम्ही लढाई लढतो आहे। अनेक वेळा आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्हाला तिकीट देतो आणि शेवटच्या क्षणाला आमचं तिकीट कापलं आणि शेवटी माझी बायको आणि मुलं म्हणली आपल्याला उभं राहायचं आहे, आम्ही कोणाचं काही ऐकणार नाही आणि ते उभे राहिलेले आणि त्याच्यामुळे ते अपक्ष उभे राहिलेत आणि त्यांना छत्री हे चिन्ह मिळाले आणि छत्री चिन्ह हे असं आहे की मायेची सावली देणारी आहे। आम्ही आयुष्यभर ह्या भागामध्ये मायेची सावली दिली, शिक्षण क्षेत्र असो, सांस्कृतिक भवन असो, मंदिर असो, जाणीव मित्र मंडळ असो, अशा सर्व रस्ते, लाईट, पाणी ह्याच्यासाठी फार मेहनत घेतली मी। आमदारांनी जरूर अन्याय केलेला आहे। आमदारांना जर आमच्याबद्दल प्रेम होतं तर आमदारांनी ठोक भूमिका मांडायला पाहिजे। ह्या कार्यकर्त्यांनी दोघांनी आम्हाला चांगली साथ दिली, मग आमदारांना बोलायला तोंड का शिवलं होतं? आमदारांनी बोलायलाच पाहिजे होतं। आमदार हे बोलले नाहीत, आम्हाला खूप वाईट वाटलं। ज्या माणसासाठी आम्ही त्याग केला, पडलो, रात्रंदिवस पडलो, आमच्या इथं असणाऱ्या लोकांचा विरोध घेतला आणि तरी देखील ह्यांनी आमच्यासाठी असा प्रकार आमच्यावर अन्याय केलेला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचं तिकीट फायनल आहे म्हणून, आणि हे स्पष्ट सांगतो पाटील साहेबांच्या सगळ्या समोर दादांनी मला स्पष्ट सांगितले होते। पिंपरी चिंचवडची लोकं बसली होती, पुण्यातली लोकं बसली होती, त्यांनी मला एवढंच सांगितलं की तुला तिकीट दिलंय, तू कशाला आलास? म्हणलं ठीक आहे दादा, निघतो मी। म्हणून मी तिथून हल्लो, बारामती हॉस्टेलमध्ये आमची मिटिंग झाली, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, ते बोलले मला त्याविषयी। आणि त्यानंतर मी आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निवडणुकाचे हे जाहीर होणार होते आणि दुसऱ्या दिवशी माझं तिकीट नाही आहे, दुसऱ्यांची ती नावं आली आणि त्याच्यामध्ये मी जर ती जे लोक नवीन आलेली आहेत त्यांना तिकीट दिलं गेलं। शेवटी समाज विचार करणार आहे ना, कुणी काम केलं आहे, समाजामध्ये कोण काम करतं आहे। पैशाने निवडणूक लढली जाणार नाही किंवा दादागिरीने निवडणूक लढली जाणार नाही। जनतेला पैशाचं आणि दादागिरीचं आमिष दाखवण्याचं काम कुणी करू नये। जर तुम्हाला निवडणूक लढायची असेल, स्थानिक प्रश्न आहेत ते सोडवण्याची ताकद, हिंमत असेल तर मैदानात या आणि जनता त्याला निश्चित न्याय देईल। आज तुमच्याकडे ती ताकद नाही आहे, लक्षात घ्या। जी ताकद आमच्याकडे आहे ती आमच्याकडे म्हणजे जनतेच्या सहकार्याने जी ताकद माझ्याकडे आणि माझ्या मिसेसनी काम करण्याची संधी जनता मला देत आहे आणि त्याच्या जनतेच्या प्रेमापोटी आम्ही लढत आहोत आणि आम्ही लढत राहू, जनतेसाठी लढू, त्याची आम्ही फिकीर करणार नाही।